पोरं नमस्कार. अनेक पालकांचं म्हणणं आलं 10वी-12वी नंतर आम्हाला पोरगं टाकायचे करायचे काय. पहिली गोष्ट मी आवर्जून सांगतो, हे जे वसतिगृह आहे, हॉस्टेल आहे, ज्याला काहीच काम नाही, कळलं का, त्याने या फंड्यात पडावं. पहिली गोष्ट, हॉस्टेल कोण चालवावं, तर मेन गोष्ट त्याच्याकडे दुसरा धंदा नाही. पण मी माईच्यानं सांगतो तुम्हाला, पैसा ऑनलाईन क्लासशिवाय दुसरीकडे नाही. पण तरी पालकाची इच्छा आहे म्हणून ह्या वसतिगृह, त्याच्यानंतर त्याला 1.25 लाख रुपया किराया, त्याच्यानंतर तिकडं 45,000 रुपये तिकडं हॉलला किराया, म्हणजे किरायाचे 2 लाख. त्याच्यानंतर 10-15 जण कामाला, त्याच्यात कोणीच बरोबर काम करत नाही. आणि त्याच्यात तुला नाश्ता बरोबर नाही आला, तुला जेवायला बरोबर नाही आला की तुला गेट डायलॉग टाकायला तयार की सांगू का सर, तर भाषणात भपाऱ्या आणतात, मग सर इथं बोलतात वेगळं, करतात वेगळं, एवढे पैसे सर घेतात कसे. मग काही ठिकाणी क्लासवर लिहिल्या जाते की लाईफ टाईम क्लास करा, क्लासची फीस 1,20,000 रुपये आणि खाण्यापिण्या राहण्याचे 8,000 वेगळे द्या. तेवढे तर कुठाने आम्ही केले नाही. म्हणून मी सांगतो, या हॉस्टेल क्षेत्राचा परिपूर्ण जबाबदारी सचिन सर, तिकडं केशव, त्याच्यानंतर राज कांबळे, त्याच्यानंतर निलेश, या सर्वांकडे दिलेली आहे. तिथं तुम्हाला फक्त एवढं काम करावं लागेल, पहिल्या टप्प्यात तुम्हाला 30,000 रुपये फीस द्यावी लागेल. 10वी झालेल्या लेकरांसाठी ह्या बिल्डिंगचं काम झालेलं आहे. इथं सध्या 60 मुलींचं स्पेशल वसतिगृह आहे, फक्त 10वी पाससाठी. 12वी पाससाठी ही बिल्डिंग आहे. 12वी पास झालेल्या लेकरांसाठी या बिल्डिंगमध्ये ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. मुख्य गोष्ट आहे, मिनिमम सुरुवातीला तुम्हाला एवढी फीस भरावी लागेल. पहिली गोष्ट मी आवर्जून सांगितलं की हॉस्टेलच्या भरोशावर कांगणे सरचं आयुष्य सध्या तरी नाही. आणि आई शपथ सांगतो, मेलेल्या आईची शपथ घेऊन, मागल्या वेळेस आतापर्यंत जे हॉस्टेल चालवलं त्याच्यातला 1ही रुपया नफा म्हणून माझ्याकडे आला नाही. पण मी मायनस किती झालो याच्याकडे मग लिहिलेलं आहे. कारण लोकाच्या भरोशावर लग्न करता येत नसते, पोरच आहेत. मी तुम्हाला काय म्हणलं की आपल्या मागं भाषण ठोकायचं का ऑनलाईनमध्ये क्लास घ्यायचा का मित्र परिवार, त्याच्यानंतर बैठका, हे सोडून फक्त हॉस्टेलमध्ये ज्याला काहीच काम नाही, दिवस रात्र एकाच ठिकाणी पडून राहायचं, त्याचं काम हॉस्टेल आहे. म्हणून या हॉस्टेलमध्ये फक्त 10 तारखेपासून मोहकाम शिकवण्याचं असणार आहे. टीम तुम्हाला बोलणार आहे, माझा कोणाशी संपर्क असणार नाही. फक्त पोरावर एक भाऊ या नात्याने त्याच्यावर मी कंट्रोल ठेवील, निकाल देण्याचं काम आम्ही करेल, हा शब्द इथून द्यायलो. मेन गोष्ट लक्षात ठेवा, ही मुलांचं वसतिगृह आहे. कळलं, बॅचला सुरुवात झालेली आहे. जवळपास कुठलीही ॲडव्हर्टाईज न करता, कोणालाही कन्व्हिन्स न करता, कुठलंही पॉम्पलेट न छापता, तरीही एक विश्वास या नात्याने पालक येतो. पण वसतिगृह म्हणल्यावर जेवणावर पालक डायलॉग हाणतो, वसतिगृह म्हणल्यावर कर्म म्हणून पोरगं डायलॉग हाणते, वसतिगृह म्हणल्यावर त्याला लफडे करता येणं म्हणून डायलॉग हाणते. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. पण मी आवर्जून सांगतो, पालकांना विनंती आहे की पोराला खडतर परिस्थिती कळू द्या, तेव्हाच त्याला निकाल देता येईल. तुम्ही प्रत्येक गोष्ट आयत्या देसाल तर एक दिवस तो अशी गोष्ट मागेल, आई शपथ सांगतो, ती गोष्ट तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. म्हणून 10वी पास झालेल्या लेकरांसाठी आपण खालच्या रूम असतील आणि 12वी पास झालेल्या लेकरांसाठी वरच्या रूम असतील. याच्या मागं 400 मीटरचा भव्य दिव्य ट्रॅक आहे. याला भरपूर असा किराया आहे. ज्या पद्धतीनं गरीब या नात्यानं तुम्ही येतात, 10-15 दिवस राहता आणि त्यानंतर आमच्यावर डायलॉग हाणता, म्हणून याच्यातून मी परिपूर्ण बाजूला होण्याचा प्रयत्न घेतलेला आहे. मी ऑफलाईन क्लास जरी शिकवला तर मोफत शिकवल, रुपया देऊ नको. इथं रूम कर, मेस कोणीकडे लावायची मला रुपया देऊ नको, चल मोफत ये. तुला वसतिगृहाला यायचं 30,000 मिनिमम सुरुवातीला भरावं लागेल. त्याच्यात कुठलाही 1 रुपया इकडे तिकडे मला करता येणार नाही, ती माझ्याकडे नाहीच. मी तुला त्याबद्दल विचारणार नाही, तुला ॲडमिशन करताना मी भेटणार पण नाही. कारण मी भेटलो की प्रत्येकानं गरिबीचा डायलॉग, माझ्याकडे आला कीच गरीब नाही, तर तुम्ही भाषणात असं बोलले. अरे भाषणात असं बोललो तर मग बाप काय प्रस्थापित होता का? माझ्याकडे 500-600 एकर शेती आहे, त्याचा किराया 1 तारीख हुकली ना हो, दुसऱ्या तारखेला डायरेक्ट उराड येऊन बसत असते. त्याचा किराया तर टायमावर द्यावाच लागतो ना. मग ही गोष्ट लक्षात घ्या. मला गरिबीची लय जाणीव आहे, पण मी तुमच्यामुळं गरीब होणार नाही याची काळजी घ्या. आणि मला लय झकमारे धंदे आले तर मी त्या ऑनलाईनच्या पैशातून गोरगरीब लेकरांना अन्नदान करील, बूट वाटल, है ना, स्कूल बॅग वाटल, शालेय साहित्य वाटल. पण हे वसतिगृह बिस्तिगृह या भंगार गोष्टीत पडणार नाही. पण ज्यालाही वाटलं, माझ्या पालकाला वाटलं बाबा की माझ्या लेकरांचा निकाल द्यायचा आहे, तर त्यांना विनंती आहे, इथं या. आल्याच्या नंतर मी तुम्हाला भेटणार नाही. पहिली गोष्ट, ॲडमिशन संदर्भात मी तुम्हाला बोलणार नाही. तुमच्या लेकराला शिकवण्याची जबाबदारी माझी, तुमच्या लेकरावर कंट्रोल ठेवण्याची जबाबदारी माझी. भरलेली फीस परत भेटो न भेटो याच्याशी माझा काही संबंध नसेल. हे जे बॅनर आहे, हे बॅनर पण माझं पोरायला मी काढून टाकायला लावलं. यस, इथं जे नाव आहे हे नाव पण उद्या परवा मिटवायला लावतो, असं म्हणजे माझं नाव तिथं दिसलं न पाहिजे. एक गोष्ट, फक्त क्लास क्षेत्रापासून बाजूला जायचं नाही म्हणून तुमच्या लेकराला मी शिकवेल, एक मोठा भाऊ म्हणून त्याच्यावर कंट्रोल करेल. मुळात वसतिगृह हे पुढच्या वर्षी मला परिपूर्ण बंदच मिळालं. मी शिकवायला बी जाणार नाही,
पुढच्या वेळेस आणि महत्त्वाची गोष्ट, ॲडमिशन तर लांबच, ऑफलाईन क्लासमध्ये दिसायचं बी नाही आपल्याला. रिझल्ट द्यायचा आपल्याला कसा द्यायचा ते ऑनलाईनमधून देता येतो. कारण मी पाहिलं, जे गरीब म्हणून आपल्याकडे आले तेच नंतर आपल्याकडं वरटंगडी करून मुतल्याशिवाय राहत नाही. दुनिया लय बेकार आहे भाऊ. 100 वेळा तुम्ही कोणाच्या काम आल्या आणि 1 वेळेस येऊ नका, ते तुम्हाला घोडे लावायला तयार राहते. आणि आपलं एक काम आहे, मी माझ्या बायकोला एक डायलॉग आणलाय, गोरगरिबाचं पोरग आपल्या इथं आलं वापस नाही गेलं पाहिजे. पण एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी कांगणे सरचे जसे विचार असतात तसे प्रत्येकाचे असू शकत नाही. माझ्या बायकोला मी सांगितलं, मोह तुझ्यापेक्षा पुरीपेक्षा सर्वात मोठं प्रेम माझ्या प्रसिद्धीवर आहे, माझं प्रेम माझ्या कामावर आहे. आणि जर त्याला गालबोट लागलं तर मग हा कार्यक्रम कुठंतरी मी डिलीट करून घेईल. कारण आपला कार्यक्रम सर्वात मोठा, आपल्या एवढा ॲटिट्यूड कोणाकडे नाही. आपला कार्यक्रम वेगळा, आपण बोलतो जे इथं आहे तेच इथं ठेवतो, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून 30,000 मिनिमम तुम्हाला भरावं लागेल. भरलेली फीस परत देतील का नाही त्याची गॅरंटी माझ्याकडे नाही. मी ॲडमिशन संदर्भात तुम्हाला भेटणार नाही. मी तुम्हाला फक्त 11 ते 12 या वेळेत या लेकरांना शिकवताना दिसेल 10 तारखेपासून. मग ज्याही पालकाला वाटलं पोराची 10वी झाली त्यांच्यासाठी स्पेशल बॅच, ज्या पोरांची 12वी झाली त्यांच्यासाठी स्पेशल बॅच, ज्या मुलींची 10वी झाली तिच्यासाठी स्पेशल बॅच, आणि ज्या मुलीची 12वी झाली तिच्यासाठी स्पेशल बॅच. बाकी आपल्या इकडं पोरगी आली म्हणजे लफडं नाही, आपल्या इकडं पोरगी आली पोरग आलं म्हणजे मोबाईल वापरावर बंदी. आपल्या इकडे ते आलं म्हणजे त्याला जेलर मी आणि कायद्यासारखी वागणूक, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याचा लाड क्लासमध्ये आला, एक भाऊ या नात्यानं एन्जॉयमेंटमध्ये मी त्याला शिकवल, पण त्याचे नखरे असेल तर आपल्याकडे काळा पाईप असतो, ही लक्षात घ्या. पोराला ते पहिले सांगा की ज्याच्याकडे आपण न्यायलो त्याला डेंजर आहे, या उद्देशाने घेऊन या. पण मी एकच गोष्ट सांगितली की तुमची ते फीस, त्याचं खाणं काय, नाश्ता काय, त्याचं जेवण काय, एवढ्या गोष्टी पाहायला सरकट वेळ नाही. सध्या आता पुण्यात पण एक ऑफिस काढले, तिथं जवळ 110 जणांची ऑनलाईन टीम तयार केलेली आहे. व्हीके क्लासमध्ये किती पोरं आहेत हे महाराष्ट्रातल्या बाकीच्या क्लासवाले विचारायचं, तेच सांगेल. सर्वात टॉपला कोण आहे, कोणाचा रँक किती आहे, त्यांना सत्यच तुम्हाला कळवेल. म्हणून एक पोरांची इच्छा आहे, मायबाप 10वी 12वी लगेच लेकरू घेऊन येतात, माझ्याकडे पाहतात, कमी फीसमध्ये ॲडजस्ट करा. सर भाषणात बोलले होते, त्या भाषणाचे आलेले पैसे मी कोणीकडे खर्च करतो ते मी करेल, पण ज्याला इथे यायचं त्याला मिनिमम तेवढी फीस भरावं लागेल. हॉस्टेल संदर्भात येणाऱ्या पालकांना कुठल्याही लेकराला मी भेटायला सध्या माझ्याकडे वेळ नाही. फक्त पोरांना एकच सांगायचं, सर आम्हाला शिकवलेलं समजायले, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. वर्गातल्या पोरांना काल सांगितलं होतं मी, इतिहास वाचून या, सोमवारपासून इतिहास त्यांचा सुरू होणार आहे, 10 ते 11 तारखेपासून. एवढी गोष्ट लक्षात घ्या. तर ज्याही पालकांना वाटलं आपल्या लेकरांना आणायचे त्याने नक्की घेऊन या. बाकी ॲडमिशन संदर्भात तुम्हाला जे नंबर द्यायलो ते नंबर लक्षात घ्या आणि त्या नंबरावर कॉल करा. हां, म्हणजे तुम्हाला वाटलं बाबा ॲडमिशन संदर्भात काय करायचं, तर ॲडमिशन संदर्भात भाऊचं लग्न आहे सध्या, भाऊनं फोन उचलला तर बरं आहे, पण हा नंबर लक्षात ठेवा. हां, म्हणजे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. यस, हां, 77 74 84 00 95, 77 74 84 00 95. त्यानंतर आणखी 1-2 नंबर सांगतो जेणेकरून तुम्हाला कळावेत. यस, हां, म्हणजे हे नंबर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला कळून जाईल. हां, एक नंबर घ्या पुन्हा, 87 66 51 54 11. त्यानंतर आणखी एक नंबर घ्या, 99 70 25 50 60. पालकांना विनंती आहे, कुठलाही कॉल करून है ना, क्लासचं काय आहे, फीसचं इकडं तिकडं होतं आहे का, 77 74 84 00 95. जे लेकरू अनाथ आहे, ज्याला मायबाप नाही, परिस्थिती खरंच लय बिकट आहे, त्याच्या संदर्भात मी बोलायला येईल. पण प्रत्येकाचीच परिस्थिती बिकट असेल तर हॉस्टेल ही कन्सेप्ट मी बंद केलेली, एवढं लक्षात घ्या. याच्यावर आपलं पोट पाणी नाही. भाषणं ठोकले तरी जगता येते, ऑनलाईन क्लास घेतला तरी जगता येते, यूट्यूबला बातम्या सांगल्या तरी जगता येते. जगण्याचे साधनं आपल्याकडे सध्या लय मोठे आहेत. वसतिगृहात मात्र मी कुठली कॉम्प्रोमाइज पालकांची ऐकायला रिकामा नाही. तिथं येऊन भुनभुन करायचं नाही, गरिबीचे डायलॉग हाणायचे नाही. गरिबीचे डायलॉग हाणताना तुझ्याकडे हरामखोरा 50,000चा मोबाईल आहे आणि तिथं फीस भरताना फक्त कांगणेसर गरीब दिसेल तुला. बाकी प्रत्येक ठिकाणी गेल्यावर तुला कोणी बोल देत नाही. तिथं बढियापैकी पोरगी छान कपडे घालून तुला चहा पाणी देते, तेव्हा त्या क्लास भारी वाटतो, इन्फ्रास्ट्रक्चर भारी वाटते. आपल्याकडं काही नाही, जे आहे ते असंच आहे. तुला पटलं तर ये, नाही म्हणलं तर मी काय आमंत्रण घेऊन तुझ्याकडे येईन, ही पण गोष्ट लक्षात ठेव. ओके, सर्व पालकांना विनंती
विनंती आहे, लेकरांना काही करायचं असेल तर येऊन भेटा, ते बी स्टाफला. आणि मला भेटायचं तर मी शिकवतोय कसं या संदर्भातच पोरांना भेटायचं. नंतर मी पालक मिटिंग घेईल, त्यावेळेस पालकांना बोलायला मी रिकामा आहे. ओके, चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.